हॅलो स्टुडंट, मी प्रकाश इंगडे आणि टुडेज टॉपिक इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन अँड सब टॉपिक इज सेल्स काइंड्स ऑफ सेल्स. व्हाट इज मीन बाय सेल्स? सेल काय है? सेल is called as a structural and functional unit of life, as it is capable of independent existence, can be performed by all functions of life. सेलला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणतात ऑफ लाईफ. हिअर इज द सेल स्ट्रक्चर व्हॅरीज फ्रॉम इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, लाईट मायक्रोस्कोप अँड ह्युमन आय. हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे इथं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप दाखवलेला आहे, लाईट मायक्रोस्कोप दाखवलेला आहे आणि ह्युमन आयमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये इथं डिस्प्लेड दिलेलं आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी साईज दिलेली आहे. सेल साईज जर आपण ॲटमची साईज पाहिली, आपण ॲटमची या प्रकारचं ॲटम असते, ॲटमची साईज जर पाहिली तर 0.m नॅनोमीटर असेल किंवा अमायनो ॲसिडचं 1 नॅनोमीटर असेल, प्रोटीनची 10 नॅनोमीटर्स, व्हायरसेसचे 10 to 100 नॅनोमीटर्स असेल किंवा क्लोरोप्लास्टची 1 म्यूमीटर्स असेल. मोस्ट बॅक्टेरिया जर पाहिले तर व्हॅरीज फ्रॉम 1 to 100 असेल किंवा 10 असेल. तर प्लांट आणि ॲनिमल सेलची 10 to 100 म्यूमीटर्सपर्यंत असेल. फ्रॉग एगची साईज जवळपास 1 mm आणि लास्टला 10 मीटरपर्यंत ह्युमन बिंगची 1 मीटरपर्यंत त्याची रेंज इथं आपल्याला टिपिकल सेल रेंज फ्रॉम 5 to 15 मायक्रोमीटर्स और मायक्रॉन्स इन डायमीटर्स अशी व्हॅरीज लेंथ आहे त्यांची. जर पाहिलं आपण सेल्स हे काय आहे, स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. याचा जर शेप पाहिला तर प्रत्येकाचे कधी स्पेरिकल आहे, कधी रेक्टँग्युलर, कधी फ्लॅटन, कधी पॉलिगोनल, कधी ओव्हल, कधी ट्रायंग्युलर, कधी कोनिकल किंवा कॉलमनार असे वेगवेगळे शेप्स किंवा साईज असतात त्यांची. साईज व्हॅरीज फ्रॉम स्मॉलेस्ट सेल इज मायक्रोप्लाझ्मा 0.3 म्यूमीटर्स in length, bacterial cell 3 to 5 millimeters, the largest cell ostrich egg nearly 15 centimeters आणि longest cells nerve cell. हे व्हॅरीज आहेत एकमेकांपासून. सेल्स सगळ्यात आधी सेल्स थेरी कोणी शोधून काढली असेल तर त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे स्वान अँड स्लेडेन. स्वान अँड स्लेडेन या शास्त्रज्ञांनी शोधल्यानंतर रुडॉल्फ व्हर्च्यू 1855 सजेस्ट द न्यू सेल्स आर फाउंड ओनली द सेल डिव्हिजन फ्रॉम पी एक्झिस्टिंग सेल्स. नंतर 1855 रुडॉल्फ व्हर्च्यू या शास्त्रज्ञाने 1855 सुद्धा न्यू सेलबद्दल काही माहिती दिलेली आहे. आता याचे पोस्ट्युलेट्स काय आहे? पोस्ट्युलेट्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. सर्व ऑर्गॅनिझम्स हे कशापासून बनलेले असतात? लिव्हिंग सेलपासून बनलेले असतात. न्यू सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच नवीन सेल तयार होत असते. अ सेल इज द स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. त्यापैकी सेलचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचं जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ते सेल आहे. Total activities of cells are responsible for activity of an organism. Cells show transformation of energy. जे सेल्स असतात हे काय करतात? ट्रान्सफॉर्म करतात एनर्जी, ऊर्जेला ट्रान्सफॉर्मेशन करण्याचे काम करतात. सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड. आता या सेल्समध्ये नेमकं कोणते घटक असतात? तर सेल कंटेन न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय? DNA, RNA इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. आता या सेल हे पेशी कशापासून बनलेल्या असतात? तर जनरली त्यामध्ये जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसमध्ये RNA असेल
किंवा DNA या दोन्ही घटकापासून हे सेल तयार झालेले आढळतात. यामध्ये जर पाहिलं आपण तर कोणकोणते घटक असतात, त्याची साईज वेगवेगळी असते, त्याचे पोस्ट्युलेट्स वेगळे असते आणि त्या वेगळ्या घटकांपासून हे सेल तयार झालेले असते आणि प्रत्येकाची साईज आपण इथं पाहिलेली आहे. नेक्स्ट काय की ही प्रोकॅरियोटिक सेल्स आहे. आता हे प्रोकॅरियोटिक सेल जनरली जर पाहिलं आपण काइंड्स ऑफ सेल लिव्हिंग organisms are grouped into two main categories, that is prokaryotic and eukaryotic. The prokaryotic have simple cell organism while eukaryotic exhibit high degree of organization. यापैकी दोन सेलमध्ये आपलं कन्वर्जन होते. एक सेल आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे यूकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक सेल काय की प्रोकॅरियोटिक सेल्स कन्सिस्ट ऑफ आउटर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर पाहिलं आपण तर सेल इन्व्हलप आहे. सेल इन्व्हलप यामध्ये सेल इन्व्हलप आहे. सेल इन्व्हलप म्हणजे काय होते की जे बाह्य भाग आहे ते कवरिंग, त्याला आपण सेल इन्व्हलप म्हणतो. आता कन्सिस्ट ऑफ गायकोकॅलिक्स, मिडल सेल वॉल अँड इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता या सेल इन्व्हलप म्हणजे हे जे कवरिंग आहे, या कवरिंगमध्ये जर पाहिलं आपण ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. यामध्ये जे इन्व्हलप आहे हे इन्व्हलप कशापासून बनलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून बनलेलं आहे. त्यानंतर सेल वॉल पासून बनलेलं आहे किंवा कॅप्सूल व स्लाइम लेयर पासून हे लेयर बनलेले आहे. ग्लायकोकॅलिस इज प्रेझेंट आयदर ॲज स्लिम लेयर और कॅप्सूल्स. यामध्ये या कॅप्सूलमध्ये काय प्रेझेंट असते, ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स हे कॅप्सूलमध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर cell wall is made up of peptidoglycans or murine and it gives mechanical strength to the cells. आता हे जे सेल्स वॉल आहे हे सेल वॉल कशापासून बनलेले आहे, पेप्टिडोग्लायकॅन्स पासून बनलेली असते आणि त्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिकल त्याला एक मजबूती देते. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया डिफर इन द स्ट्रक्चर ऑफ सेल्स वॉल्स. या सेल वॉलमध्ये ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. द सेल वॉल ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कंटेन्स मोर पेप्टिडोग्लायकॅन्स अँड लेस लिपिड ॲज कम्पेअर टू द सेल वॉल ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता या सेल वॉलमध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ग्रॅम बॅक्टेरिया असते. आता या पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय असते, पॉलिपेप्टाइड असते आणि लिपिड लेस असते. मोर म्हणजे अधिक काय पेप्टिडोग्लायकॅन्स असेल त्यामध्ये आणि मायनस काय असेल, लिपिड असेल मायनस. आणि इकडे काय ग्रॅम निगेटिव्हमध्ये या दोघांपेक्षाही जास्त असेल, काय पेप्टिडोग्लायकॅन जास्त असेल त्यामध्ये आणि लेस लिपिड त्यामध्ये असेल ॲज तुलनेत ग्रॅम पॉझिटिव्हच्या तुलनेत. आता या इन्व्हेलपचं नेमकं कार्य काय असेल किंवा फंक्शन्स काय असेल, इट प्रोटेक्ट द सेल्स अँड हेल्प द इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. आता या सेलला कवरिंग देण्याचं काम किंवा प्रोटेक्शन देण्याचं काम हे इन्व्हेलपचं असते आणि या इन्व्हेलप इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम सुद्धा या इन्व्हेलपचं असेल.
नंबर 2 त्याचं सायटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ वॉटर, एन्झाइम्स, एलिमेंट्स, अमायनो ॲसिड एक्सेट्रा. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम्स आर अब्सेंट इन द सायटोप्लाझम. हे जे सायटोप्लाझम आहे म्हणजे उर्वरित भाग जे ऑर्गॅनेल्स आहे, या ऑर्गॅनेलच्या उर्वरित भाग जो असते त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. तर त्या सायटोप्लाझममध्ये वॉटर, एन्झाइम्स, एलिमेंट आणि अमायनो ॲसिड, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल अब्सेंट असतात. यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असते बघा. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इज अब्सेंट, न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. म्हणजे न्यूक्लियस जो पाहिजे आपल्याला, या सेंटरमध्ये न्यूक्लियस जर असेल तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असते. क्रोमोझोम असते त्यामध्ये, पण ते कसं असते, सिंगल सर्क्युलर कन्सिस्ट ऑफ कॉइल DNA अँड हिस्टॉन अब्सेंट. आता यामध्ये हे जे क्रोमोझोम्स आहे, हे क्रोमोझोम्स कसे असेल, सिंगल असेल, सर्क्युलर असेल आणि कन्सिस्ट ऑफ कॉइल DNA. कॉइल DNA म्हणजे काय, असे त्यामध्ये DNA पासून हे बनलेलं असेल आणि हिस्टॉन अब्सेंट असेल. यामध्ये जे प्लास्मिड्स असेल, हे जे प्लास्मिड्स आहे, प्लास्मिड काय करते, स्मॉल प्लास्मिड हे बघा, हे स्मॉल सर्क्युलर सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मॉलिक्युल्स. आता हे जे प्लास्मिड आहे हे कसे असते, सेल्फ रेप्लिकेटिंग. आता सेल्फ रेप्लिकेट म्हणजे त्याच्यासारखीच एक्झॅक्ट कॉपी तो DNAची तयार करू शकते तो. नंतर chromatophores carry photosynthetic pigment present in the cyanobacteria. Ribosomes compose of larger 50S subunit and smaller 3S subunit. Ribosomes present असते त्यामध्ये. आता त्याचं सरफेस प्रोजेक्शन इन सिलिया अँड फ्लॅजेल्ला. आता हे जे आपल्याला दिसतात त्याचे केसासारखे भाग, केसाचं त्याला आपण पायली म्हणतो किंवा सिलिया सुद्धा म्हणतात काही ठिकाणी. तर सिलिया आणि पायली याच्यामध्ये फरक काय, सिलिया आणि फ्लॅजेल्ला कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी फिलामेंट ऑफ हुक इन्व्हॉल्व्ड इन लोकोमोशन्स. त्याच्या बॉडीवर जर का आपल्याला अशा प्रकारचे बघा, अशा प्रकारचे केस वगैरे असतील तर त्याला आपण सिलिया आणि फ्लॅजेल्ला म्हणतो. आणि पायला कशाला म्हणतात, ट्युब्युलर हेल्प टू द इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. या पायलामुळे आतमध्ये जे इंटर कम्युनिकेशन चालते, हे इंटर कम्युनिकेशन करण्यासाठी पायला मजबूतीचं काम करते किंवा त्याला सपोर्ट करण्याचं काम करते. अशा प्रकारे यामध्ये रायबोझोम्स असतात, फूड ग्रॅन्युअल्स असते, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असते आणि हे सायटोप्लाझम आहे. या सायटोप्लाझम यामध्ये प्लास्मिड्स आहे. आता या ठिकाणी असे हे प्रोकॅरियोट सेलची डायग्राम आहे. तर मोस्टली याच्यामध्ये महत्त्वाचा घटक काय आहे की जेनेटिक मटेरियल जे असते की जे न्यूक्लियस पाहिजे असते, या न्यूक्लियस तिथं अब्सेंट असते. म्हणजेच न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट मोस्टली. आणि क्रोमोझोम जरी असेल तरी तो सिंग्युलर असेल आणि तो एकमेकांमध्ये सर्क्युलर कन्सिस्ट ऑफ कॉइल DNA. आणि नंतर तो काय, कॉइल झालेला DNA त्यामध्ये पाहायला मिळते. तर आजच्या तासिकेला एवढंच घेऊ आपण. पुढच्या तासिकेला आपण युकॅरियोटिक सेलबद्दल माहिती घेऊ. धन्यवाद.